आणि आता 10:25 मोठ्या आपण बातम्या बघूया। धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यामधील मतदान केंद्रावर 9 वाजेपर्यंत मतदान। दुपारी उन्हाच्या कडाक्यामुळे मतदानासाठी सायंकाळी गर्दी। अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल झाला। मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी चाकणकरांविरोधात पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। सांगोला तालुक्यामधील बादलवाडीमध्ये मतदाराकडून मतदान मशीन पेटवण्याचा प्रयत्न। अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलाय, तर जाळण्यात आलेल्या मशीनच्या बदल्यात नवीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बसवण्यात आलं। हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। तणाव वाढल्यानं हातकणंगलेच्या साखराळे गावातील मतदान केंद्र काही काळ बंद होतं। ईव्हीएम मशीन हॅक करणाऱ्या आरोपीला संभाजीनगर पोलिसांनी घेतले ताब्यात। संभाजीनगरमधील बड्या नेत्याला 2.5 कोटी रुपयामध्ये ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर दिल्याची माहिती। मुंबईच्या कांदिवलीत निवडणूक आयोगाच्या पथकाकडून 12 लाख रुपयांची रोकड जप्त। एका वाहनामधून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले असून पैसे कुणाचे आणि गाडी कुठे जात होती या सगळ्याबद्दल पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल। मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप। संबंधितावर कारवाई करण्याची मागणी। फोनला नेटवर्क नव्हतं पण मी पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते। नॉट रिचेबलच्या चर्चांवर किरण सामंतांचं हे स्पष्टीकरण आहे, तर किरण सामंतांनी रत्नागिरीत बजावलाय मतदानाचा हक्क। विजय करंजकर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती झाली। करंजकर यांचा 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश।